नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 28 मे गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। गेल्या 1 वर्षात शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे। आधी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते, त्यानंतर आता शेतमालाला भाव मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरड मोडला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी आंदोलन करत कर्जमाफीची मागणी केली होती। या आंदोलनात अनेक शेतकरी नेते सामील झाले होते। त्यानंतर सरकारने 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता। मात्र सध्या विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक सुरू आहे, त्यामुळे या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। मात्र आता हा प्रश्न सुटला आहे। शेतकरी कर्जमाफीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे। विधान परिषद निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे, त्यामुळे कर्जमाफी संकटात सापडण्याची शक्यता होती। मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी आचारसंहितेतून विशेष सूट दिली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेली ही कर्जमाफीची योजना आता 30 जून पूर्वीच अंमलात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सार्वजनिक वितरण प्रणालीत मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। केंद्र सरकारने सार्थक PDS योजना सुरू करण्यास मंजुरी दिली असून या योजनेसाठी सुमारे 25,530 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। या निर्णयाचा थेट परिणाम देशातील 80 कोटी मोफत रेशन धारकांवर होणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत या योजनेची माहिती दिली। त्यांनी सांगितले की सार्वजनिक वितरण व्यवस्थेत 3 महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे। भारतीय अन्न महामंडळाच्या मोठ्या गोदामातून जिल्हा, तालुका आणि शेवटी रेशन दुकानांपर्यंत धान्य पोहोचवताना राज्य सरकारना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता। ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकार आता राज्यांना अतिरिक्त आर्थिक मदत देणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की देशाची सार्वजनिक वितरण व्यवस्था किंवा रेशन व्यवस्था अधिक बळकट, आधुनिक आणि पारदर्शक बनवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने 25,530 कोटी रुपयांच्या केंद्रीय निधीला मंजुरी दिली आहे। या योजनेअंतर्गत 3 विशिष्ट बदलांची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मंत्रिमंडळाने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करताना केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की राज्यांना आर्थिक सहाय्य पुरवले जाईल। संबंधित राज्यांमधील गोदामामधून रेशन दुकानांपर्यंत अन्नधान्याची वाहतूक करण्यासाठी सरकार तेथील राज्यस्तरीय संस्थांना आर्थिक मदत करेल। यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होईल आणि गरिबांपर्यंत रेशनचा वेळेवर पुरवठा सुनिश्चित होईल। या उपाययोजनेचा सर्वाधिक लाभ दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण असलेल्या भागांना मिळण्याची अपेक्षा आहे। सरकार आता रास्त भाव दुकानांनाही सहाय्य पुरवणार आहे। अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले की या संदर्भात बऱ्याच काळापासून मागणी केली जात होती, ज्या मागणीकडे यापूर्वी पुरेसे लक्ष दिले गेले नव्हते आणि आता रेशन दुकानदारांना डिजिटल उपकरणे, सुधारित साठवणूक सुविधा आणि कामकाजांशी संबंधित सहाय्याच्या स्वरूपात मदत मिळेल। यामुळे या दुकानांची कार्यप्रणाली अधिक बळकट होईल आणि रेशन वितरणातील अनियमितता लक्षणीयरित्या कमी होईल। शिवाय रेशन दुकानदारांना आर्थिक दिलासा मिळण्याचीही शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंतच्या पडीक सरकारी आणि महसूल विभागाच्या जमिनींवर गवताची लागवड करण्याचा निर्णय
सरकारने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की पडीक सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणावर नेपियर गवत आणि बांबूची लागवड करण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे ही जमीन स्थानिक महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या संघटनांना 3 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर दिली जाईल. त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील चाऱ्याच्या तुटवड्याच्या समस्येवर तोडगा काढून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या सूचना केल्यानंतर महसूल मंत्रालयाच्या कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि मंत्रालयाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की राज्याच्या दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी चांगल्या प्रतीच्या चाऱ्याची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. पुणे, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर येथे केलेल्या धडक कारवाईमुळे भेसळ, कमी प्रतीच्या मालाची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. निकृष्ट अन्न पदार्थावर होत असलेल्या कारवाईचे जनसामान्यातून कौतुक होत आहे. तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी 26 मे रोजी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारलेल्या दिवशीच पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी येथे आंबे पिकवण्यासाठी रसायनाचा वापर केल्यावरून 20,000 रुपये किमतीचे 800 किलो आंबे जप्त करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्येही मंगळवारी कारवाई करण्यात आली. तब्बल 40,960 रुपये किमतीचे निकृष्ट दर्जाचे गाईचे तूप जप्त करण्यात आले. बुधवारी 27 मे रोजी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे निकृष्ट दर्जाचा 47,300 रुपये किमतीचा 215 किलो खवा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण 6 जणांवर गुन्हे दाखल करून कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचे ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत आज झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नवीन दिल्ली येथे आज महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची सकारात्मक चर्चा झाली. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हेही या बैठकीत उपस्थित होते. त्यानंतर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकेकाळचे मित्र. शिवसेना आणि भाजप यांची युती ही महाराष्ट्रात होती. आत्ताही शिवसेना आणि भाजप सत्तेत आहे. मात्र 2022ला एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत जे सर्वात मोठं बंड केलं त्यानंतरची शिवसेना भाजपसह आहे. उद्धव ठाकरेंनी 2019मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यांच्या साथीला जाऊन मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा फोनही त्यांनी घेतला नव्हता किंवा चर्चाही केली नव्हती. 2019 नंतर या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये कायमच शाब्दिक चकमक बघायला मिळाली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.